आज सकाळी सकाळी मला लय भारी झोप आली होती, पण काय विषय झाला माहितीये का, मला या कामाला झोपून दिलं. ते काम म्हणजे या कोपऱ्या कापऱ्याला जे जाळे राहते ना ते काढायला लावली. पण हे जाळे पण लय ढीट वर का निघत नव्हते. पण तुमचा भाऊ लय बेकार रे भाऊ, हे काढूनच घेणार. ते जाळे काढता काढता मला काय दिसलं, इथं हे कुणी ना घोसला घोसला केलंय, बायला काढावला नाही आपल्याला. मग हे काढायला झोपलो, पण काय विषय झाला माहिती का, ते निघानाच. मग त्याला तिथं सोडून दिलं आणि पाहिलं आपल्या घरी कोण पाहुणे आले. तसं हे पाहुण्याने आपल्या इथं आणून ठेवले, त्यांना उसात काम होतं. मग ते गेलते घरी, पण त्यांनी इथं सोडून गेले नाही का बैलांना. मग चालता बोलता तुम्हाला म्हणलं की नाही का आपल्या लिंबात झाड दाखवा. आपल्या लिंबाला भरपूर लिंब उगते बरं का, तसा विषय नाही. लिंबानंतर आपल्या घरी छोटस नारळीचं झाड पण आहे आणि आंब्याचं झाड पण आहे आणि एक केळीचं झाड पण आहे बरं का आपल्या. पण या तिन्ही झाडांना नाही का एकदा पण फळ नाही उगेल बरं का. आणि हे जांभळीचं झाड आहे आणि हे जांभळीच्या झाडाचं शेजारीच आपलं एक सीताफळीचं झाड पण आहे बरं का, तिला चांगली सीताफळ उगत्या. त्याच्यानंतर नाही का आपल्या घरी हे पेरूचं झाड पण आहे नाही का, याला पण नाही का पेरू उगलेले. आणि त्याच्यानंतर नाही का आपल्या घरी डाळिंबाचं झाड आहे आणि या डाळिंबाच्या झाडाला काही अजून फळ उगलेले नाहीये.